हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर मस्त छान अशी आपल्या आणखीन एका दिवसाची सुरुवात झालेली होती आणि सर्वात मेन महत्त्वाचं काम जे आहे आपलं ते म्हणजे या झाडांना पाणी वगैरे घालणं सकाळी उठल्यानंतर. खास करून उन्हाळा असल्यावर तर त्यांना रेग्युलर पाण्याची खूप जास्त गरज असते. तरच छान मस्त हिरवीगार झाडं आपली राहतात. तर तेच इथं करून घ्यायचं. तर सगळ्या झाडांना आधी पाणी घातलं, बाल्कनीमध्ये झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर. आणि गुरुवार असल्यामुळे आपली सुरुवात जी आहे ती लेपनानेच होते. आणि अधिक महिना म्हटलं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे काही पुण्य आहे ना ते आपल्याला ह्या महिन्यात अधिक प्रमाणामध्ये मिळत असतं. म्हणजे जसं की जास्तीत जास्त सेवा केल्यामुळे की आपण ह्या महिन्यामध्ये ना जास्त करून आपण भगवान विष्णूंची सेवा केली पाहिजे. तर ते आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तर आपण विष्णू सहस्रनाम वगैरे वाचायला सुरुवात केली पाहिजे. किंवा आपल्याला नाही वाचायला शक्य असेल ना तर आपण मोबाईलमध्ये लावून दिलं ना घरामध्ये विष्णू सहस्रनाम तरीसुद्धा चांगलं असतं. व्यंकटेश स्तोत्र वगैरे वाचन खूप छान असतं ह्या महिन्यामध्ये. जास्तीत जास्त आपण भगवान विष्णूंची सेवा जी आहे ना ती केली पाहिजे. तर आणि ह्या महिन्यात ना जास्त करून स्नान, दान, धर्म ह्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व असतं. जसं की ब्राह्मणाला काहीतरी दान करणं, व्रतवैकल्य करणं ह्या गोष्टींना सुद्धा या महिन्यामध्ये खूपच जास्त महत्त्वाचं मानलं जातं. बरेच जण काय काय म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये दान धर्म आहेत ते करत असतात, व्रत करत असतात. तर केलं पाहिजे या महिन्यामध्ये आपण. आपापल्या परीने म्हणजे जसा वेळ मिळेल तसं थोडीफार का होईना पण आपण सेवा जी आहे ना ती केली पाहिजे या महिन्यामध्ये. दर 3 वर्षांनी अधिक महिना जो आहे तो येत असतो. तर प्रत्येकजण आपापल्या परीने जशी होईल तशी सेवा जी आहे ती करत असतात. आणि चला, आज मस्त सकाळ सकाळी गुरुवार होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. आज मस्त छान असं बाहेर झाडून पुसून सकाळीच घेतलेलं होतं. उंबरठ्याजवळ स्वच्छ करून घेतलेलं होतं. त्यानंतर बाल्कनीमध्ये झाडांना पाणी वगैरे सगळं काही आवरून झाल्यानंतर मस्त सुंदर असं लेपन करून घेत असते. आणि लेपन तुम्हाला अशासाठी दाखवते म्हणजे रिपीट व्हिडिओमध्ये जर दाखवलं गेलं ना तर कसं त्या गोष्टींची आपल्याला नेहमी आठवण वगैरे राहत असते. त्यामुळे मी सतत तुम्हाला दर गुरुवारी म्हणा किंवा मंगळवारी असं एखादा वार, दोघं वारांमधून टाळून एखादा वार तुम्हाला दाखवत असते. काही वेळा मी रुटीनमध्ये लेपन केलेलं असलं तरी काही दाखवत पण नसते. पण कसं दाखवल्यानंतर जरा एक छान पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ना ती आपल्याला येत असते. त्यामुळे मग दाखवत असते व्हिडिओमध्ये की केलेलं असलं की लेपन आणि छान वाटतं. खूप जास्त पॉझिटिव्ह जी आहे ना ते आपल्याला वाटत असतं. ह्या गोष्टींनी ना आपल्याला जितकं बघितल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं ना तितकंच आपल्याला त्या गोष्टी करत असताना सुद्धा किंवा घरामध्ये खूप जास्त फरक जो आहे ना तो आपल्याला जाणवत असतं. त्यामुळे ह्या काही गोष्टी आपण केल्याच पाहिजे आणि घरातील वातावरणसुद्धा त्याच्याने प्रसन्न राहतं. तर त्यानंतर मग आपली रोजची देवपूजा तर माझी झालेलीच होती. फक्त कळस वगैरे घासून घ्यायचा होता. मंगळवारी, गुरुवारी, पौर्णिमा, अमावस्या असं असलं की मग मी कलश घासून घेत असते. नाहीच तर मग रोजच्या रोज बरेच जण तर रोज आपला कलश स्वच्छ करून मस्त छान धुवून वगैरे आणि भरून घेत असतात देवघरातला. ते तर खूपच चांगली गोष्ट आहे की रोजच आपण जर आपला कलश स्वच्छ धुवून वगैरे देवघरामध्ये पूजून घेत असलो ना तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण वेळ नसेल तर मग आठवड्यातून 2 दिवस तरी हे ठरलेलेच असतात. त्या दिवशी मी कलश स्वच्छ धुवून देवघरामध्ये ठेवत असते. कारण रोजचं काही शक्य होत नाही रोजच घासून वगैरे. पण 2 दिवस मात्र मी आठवड्यातून ठरवूनच घेतलेले आहेत. मंगळवारी तर आपलं प्रश्नच येत नाही. मंगल कलश आपल्याला त्या दिवशी पूजूनच घ्यायचा असतो आणि गुरुवारीसुद्धा. तर चला, मस्त छान स्वच्छ असा कलश घासून घेतलेला होता आणि त्यानंतर नारळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला होता. आपला कलश असला ना त्यापेक्षा नारळ थोडासा असा छोट्या साईजमध्ये जर आपण घेतला ना म्हणजे व्यवस्थित पाण्यामध्ये बुडेल तो आपला नारळ. तसा जर असला ना तर लवकर आपल्या नारळाला कोंब येतो. म्हणजे ओला राहतो नारळ कंटिन्यू. त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे आठवड्यातून 1दा-2दा बदलवत असलो तर. त्यामुळे मस्त छान असा कोंब येतो आणि नारळ नेहमी ओलं राहतं. आणि जर मोठ्या साईजचं घेतलं ना कलशापेक्षा तर काही वेळेला नारळ सुकतो सुद्धा कारण त्याला पाण्याची कमतरता होते. त्यामुळे
माझं तर आता किती दिवस झाले मस्त छान असं झालेलं होतं हे नारळाचं, पण आता मध्ये गावाला वगैरे गेली आणि मध्ये काही दिवस गॅप पण पडतो ना पूजेमध्ये, तेव्हा त्यामुळे जरा वरचं पान सुकल्यासारखंच झालेलं आहे त्याचं. पण तरीसुद्धा माझा कलश मोठा असल्यामुळे त्याला पाणी पुरतं, आठवड्यातून 2 दिवस जरी आपण चेंज करून घेतलं तरीसुद्धा. आणि आपला नागवेलीचा वेल आहे ना, तो तर इतका छान म्हणजे खूपच जास्त पानं आता त्याला आलेली आहेत. त्याला ना जरा असं वाढण्यासाठी जागाच नाही, कारण ग्रिलवरती जर चढवला ना, ऊन अजिबात नको असतं त्याला. उन्हामध्ये जर असला ना तर नागवेलीचे वेल आपला जळून जातो, म्हणजे त्याची पानं आहेत ना ती एवढी छान ग्रो करत नाही. म्हणजे त्याला असं थंड ठिकाण किंवा सावली असं लागत असतं त्या वेलला. आता मी 2 वर्ष झाले लावलेलं आहे ते, त्याचा अनुभव आहे म्हणून सांगते. तुमच्याकडे जर झाड असेल ना, नागवेलीचा वेल असेल ना, तर सावलीत ठेवा त्याला, मस्त छान असा ग्रो करेल. आणि उन्हात जर ठेवलं ना पूर्ण पानं जळून जातात त्याची, टिकत नाही मग तो. पूर्ण वेल पण हळूहळू जळायला सुरुवात होते. मी मध्ये 2-3 वेळेस बघितलं उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये ठेवून, तर थोडंसं सावलीत असला ना की मग छान होतो. आणि आता तर कलश पुजण्यासाठी तर मला मग आता बाहेरून पानं वगैरे आणायची काही गरजच नाही आहे. मस्त तोडली की लावली आपल्या कलशावरती. फक्त आपलं मनी प्लांट जसं व्यवस्थित असं बांबूची काडी घालून त्याला गोल अशा पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे ना, तसं त्याला करून घ्यावं लागणार आहे. आणि तेव्हा मग तो छान मस्त अजून छान वाटेल आणि उंच त्याला वाढण्यासाठी जागासुद्धा राहील. कलश मस्त छान असा पूजून झालेला होता. त्यानंतर ना कालच यांनी 2 चाफ्याचे हार आणून ठेवलेले होते, कारण आज काही जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे मग 2 आणलेले होते आणि त्याला मी अशा पद्धतीनं ना स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेलं होतं. स्टीलच्या डब्यात जर आपण हार वगैरे ठेवले, गजरे ठेवले ना, तर तसेच्या तसे राहतात, खराब होत नाही ते. 3-4 दिवस जरी फ्रीजमध्ये राहिले ना, तरी व्यवस्थित राहतात. नाहीतर वरती तर आता ह्या दिवसाची फुलं टिकतच नाही. लवकर आपली फुलं सुकतात. देवांना ठेवलेली फुलंसुद्धा दुसऱ्या दिवशी सुकलेली असतात. आणि मंदिरात जाऊन फुलं पण मी घेऊन आलेली होती. आजच्या दिवशी खास करून मी फुलांसाठी जरा उशिरा गेली आणि फुलं घेऊन आलेली होती. कारण फुलं नसली ना, तर मग मला पूजेमध्ये अशी मनासारखी पूजा झाल्यासारखं वाटतच नाही फुलं नसली देवांना. तर मस्त छान फुलांनी वगैरे देवघर, देवांजवळ फुलं असले ना की जरा प्रसन्न असं वाटतं त्यामुळे. तर जरा उशिरा गेली आणि फुलं एक्स्ट्राची मी घेऊन आलेली होती देवांसाठी. आणि असं देवांना फुलं, हार वगैरे व्यवस्थित राहिलं ना, तर मनाला कुठेतरी अशी मस्त छान असं प्रसन्न वाटत असतं. आणि ती सवयच झालेली असते आपल्या प्रत्येक गोष्टींचं. जर आपण सतत करत राहिलो ना, तर त्याची आपल्याला एक प्रकारे सवय होऊन जाते. मग ते कुठलं काम असू द्या किंवा काही असू द्या. तर असं होत असतं. आजची सुंदर अशी देवपूजा मस्त झालेली होती मनासारखी. देवपूजा झाली. आपलं उंबरठ्याचं पूजन झालेलं होतं. रांगोळी राहिलेली होती काढायची, ती काढून घेतलेली होती. आज लेपन इतकं छान बसलेलं होतं ना, थोडंसं असं आपण पातळ जर करून घेतलं ना लेपन, जे आपण हळद, गोमूत्र, चंदन पावडर वगैरे असं मिक्स करून टाकत असतो ना हळदीमध्ये, थोडं पाणी घालून त्याला पातळसर जर केलेलं असलं ना, तर इतकं छान मस्त आपलं लेपन बसतं ना उंबरठ्यावरती आणि एकसारखं असं वाटत असतं. मग थोडं मी असं पातळ केलेलं होतं. जास्त घट्ट असला ना, तर मग हळद अशी वरती येऊन जाते, व्यवस्थित अशी बसत नाही ती उंबरठ्यावरती. नॉर्मल असं पातळ केलेलं होतं. इतकं छान मस्त बसलेलं होतं ना, आणि बघितल्यानंतरच किती छान मस्त वाटत आहे ते तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतच आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत यांना थोडा वेळ लागतो करण्यासाठी. 1.5-2 तास सकाळचे आरामात या गोष्टींमध्ये जात असतात. गुरुवार असला म्हणजे अभिषेक पण येतो, त्यातल्या त्यात आपलं लेपन येतं आणि रांगोळी वगैरे ह्या गोष्टींमध्ये माझे कसेही 2-2.5 तास जातात सकाळी. त्यामुळे वेळ कुठे निघून जातो काहीच कळत नाही. आणि त्यातल्या त्यात घरातली बरीचशी काय काय कामं जे आहेत ते आपल्याला असतात. चहा, पाणी, नाश्ता, जेवण वगैरे असं बरंचसं आपल्या रुटीनमध्ये येत असतं. तर ते त्यामुळे गुरुवारचा व्हिडिओ यायला तुमच्यापर्यंत जरा उशीरच झाला. आणि मस्त अशी रांगोळी जी आहे ती आज काढून झालेली होती, लेपन झालेलं होतं आणि देवपूजासुद्धा मस्त सुंदर अशी आजची झालेली होती.
आणि माझ्या भावाने ना येताना खरवसचं दूध आणलेलं होतं, त्याच्या पाटोळ्या आम्ही बनवलेल्या होत्या, पण ते शूट काही माझ्याने केलं गेलं नाही, म्हणजे मी विसरलीच, तर ते राहूनच गेलं. मस्त छान असं जेवण वगैरे केलं, डाळ भात, वांग्याची भाजी आणि खरवसच्या पाटोळ्या केल्या होत्या. आणि आता ही माझी पोरू घरी जायला निघालेली आहे. तिला अजिबात जायचं नव्हतं, पण तिचे मम्मी पप्पा आलेले होते, मग ती घरी गेली आणि सोबत वेदूला घेऊन गेलेली होती बळजबरीने. आणि सोनू पण लगेचच निघालेला होता. ते गेल्यानंतर माझं अजिबात घरात मन लागत नव्हतं ताईंनो, कारण 15 दिवस झाले घरामध्ये एकदम घर भरल्यासारखं झालेलं होतं. आणि खूप मज्जा मस्ती जी आहे ती मुलांची चालू होती, त्यामुळे असं घर खाली झालं की आपलं मन लागत नाही, किंवा आपण कुठून आलो तरीसुद्धा, किंवा आपल्याकडून कोणी गेलं तरीसुद्धा. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ